हॅलो गाईस, आज मी बनवणार आहे पॅटीस. तर उकडलेल्या बटाट्याचे मी पॅटीस बनवणार आहे. त्याचबरोबर मी भाजी घेऊन सुद्धा बनवणार आहे. त्याआधी तुम्हाला सर्वांना नमस्कार. मी आहे रजिता. तर बनवायला सुरुवात करते. मी हे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. मी उकडलेले बटाटे 5 घेतले होते, मोठे मोठे असे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी उकडलेली भाजी घेतली, गाजर आणि फरसबी म्हणजे बीन्ससुद्धा बोलतो त्याला. तर ही 2 भाज्या उकडून घेतलेल्या आहेत. कांदा मिरची बारीक कापून घेतले आणि मीठ आणि काली मिरची पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर मी उकडून घेतलेले मक्याचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आणि हे घेतलं आहे ब्रेड क्रम म्हणजे ब्रेडला मी वाटून घेतले, चुरा करून घेतलेला आहे. तर आता मी हे जे मक्याचे दाणे त्याला मी वाटून घेणार आहे. मक्याचे दाणे जास्त वाटणार नाही, त्याला थोडं जाडं मोठं वाटून घेणार आहे. तर जाडं मोठं वाटून घ्यायचं आहे मक्याच्या दाण्यांना. हे असे मक्याचे दाणे मी वाटून घेतलेले आहेत. जास्त मी बारीक वाटलेले नाही आहे, जाडं मोठं वाटलेलं आहे. आता हे सर्व भाजी एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला मी आता मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलं आहे. बटाट्यामध्ये कांदा, काली मिरची पावडर, मीठ आणि बाकी गाजर, फरसबी, मिरची, कांदा सर्व काय मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये मी हे जे मक्याचे दाणे वाटले होते ते मिक्स करून घेते. त्याचबरोबर मी आता हे कोथिंबीर घालणार आहे. आता सर्व एकत्र करायचे. खूप छान पॅटीस बनतात. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये मला घालायचे ब्रेड क्रम म्हणजे ब्रेड वाटून घेतलेला चुरा यामध्ये घालायचे. हे का घालतात कारण आपण जेव्हा पॅटीस बनवतो ना तिथे थोडं ओलसर होतं आणि क्रम घातल्याने ते ओलसर राहत नाही, म्हणून ह्याला घालायचं यामध्ये. आता यामध्ये घालणार आहे ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळा मीठ. ते थोडंसं यामध्ये वापरायचं आहे. अर्धा चमचा वापरला आहे. काळा मीठ वापरल्याने चव छान लागते पॅटीसला. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगर तुम्हाला चमच्याने करायचं असेल तर चमच्याने सुद्धा करू शकता, पण हाताने व्यवस्थित मिक्स होतं. तर हे तयार झालेलं आहे पॅटीससाठी. आता याचे छोटे छोटे गोळे करायला घेऊया पॅटीसचे. आता हे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेते. तेल चारी बाजूला लागलं पाहिजे पॅनला, नंतर पॅटीस चिकटून जाते. आता पॅटीस बनवायच्या आधी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं. त्याचे पॅटीस बनवून घ्यायचे. आता हे सर्व मी पॅटीस बनवून घेते. आता असे मी अशा पद्धतीने सर्व पॅटीस बनवून घेतलेत. आता मी ह्याला फ्राय करायला घेते. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. पॅटीस चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खायचे, छान लागतात. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या. आता याला पलटून घेते मी. असे सर्व पलटून घ्यायचे. किती छान झाले पॅटीस. आता याला परत पलटून घेते. किती छानपैकी कलर आलेला आहे, जरा पण चिपकलेले नाही आहे. आता काढून घ्यायचे झालेले पॅटीस आहेत.
परत घालून घेते. तर असे सर्व पलटून घ्यायचे पॅटीसला. तर असे पॅटीस झालेले, तर ह्यांना काढून घ्यायचे पॅटीसना. आता पॅटीसमध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे. जे पहिले मी तेल वापरलं होतं पॅटीससाठी, त्यामध्ये एवढे पॅटीस मी करून घेतले ते फ्राय करून. आता थोडंसं तेल लागणार आहे, तर मी ते थोडंसं तेल त्यामध्ये घेते. गॅस स्लो ठेवायचं आहे, फारच असं ठेवायचं नाही, स्लो ठेवायचं आहे. स्लो गॅसवरतीच पॅटीसला शिजवायचं आहे. आता हे पॅटीससुद्धा झालेले आहे. आता ह्याला काढून घेऊया. आता हे सर्व पॅटीस मी काढून घेते. किती छान झालेत पॅटीस. आता पॅटीस बरोबर चटणी घ्यायची खायला. चटणी घेतलेली आहे, त्याचबरोबर टमॅटो सॉस. कसे झालेत पॅटीस कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या. आता हे कसे झाले टेस्ट करून बघते. व्हेरी टेस्टी. तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या आणि मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.